दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष युन सुक योल यांना पोलिसांनी त्यांच्या राहत्या घरातून अटक केली। पण त्याआधी दक्षिण कोरियामध्ये मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळाली। 13 दिवसांमध्ये 2 राष्ट्रपतींना महाभियोग चालवून हटवलं गेलं। बघूयात दक्षिण कोरियातल्या जगाचं लक्ष वेधलेल्या घडामोडींवरचा हा रिपोर्ट। दक्षिण कोरियामध्ये अभूतपूर्व राजकीय उलथापालथीचा काळ सुरू आहे। देशातली बिघडलेली कायदा सुव्यवस्था पाहून दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष युन सुक योल यांनी देशात आणीबाणी लागू केली होती। यानुसार 3 डिसेंबर पासून देशात मार्शल लॉ लागू करण्यात आला। पण देशभरातनं प्रचंड विरोधानंतर तो निर्णय बदलावा लागला। आता राष्ट्राध्यक्ष युन सुक योल यांना पोलिसांनी त्यांच्या राहत्या घरातनं अटक केली आहे। पदावर असताना अटक झालेले योल हे दक्षिण कोरियाचे पहिलेच अध्यक्ष आहेत। युन यांच्यावरती काय आरोप आहेत ते पाहूयात। आर्थिक घोटाळे केल्याचा आरोप, पत्नी किम किन यांचाही घोटाळ्यामध्ये सहभाग, शेअर्सच्या किमतीमध्ये फेरफार, लक्झरी हँडबॅग खरेदी केल्याचा आरोप, 3 मिलियन बॉन्ड म्हणजे जवळपास 2 लाख रुपये किमतीची हँडबॅग, महागडी गिफ्ट्स देणाऱ्यांना युन यांच्याकडनं सवलती देण्यात आल्याचाही आरोप आहे। अटकेची कारवाई तर झाली, पण यात युन यांच्याबाबतचा अंतिम फैसला न्यायालय करणार आहे। दक्षिण कोरियाचं भवितव्य त्या निर्णयावरती अवलंबून असेल। करणसिंह पवार, पुढारी न्यूज, मुंबई।